हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? आशा करते की छानच असाल. तर चला आज आपण बघूया छोले भटुरे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. त्यासाठी मी रात्रभर छोले भिजवले होते आणि सकाळी ते कुकरला लावताना त्याच्यामध्ये 2 मोठे वेलदोडे, 5 ते 7 तमालपत्रीची पानं आणि थोडंसं मीठ घालून ते कुकरला लावून घेतलेले आहे. साधारणतः 5 ते 6 शिट्ट्या दिलेल्या आहेत मी त्याला. आणि आता आपण भटुऱ्याचं कणिक मळून घेणार आहे. आता भटुऱ्याचं कणिक मळताना मी त्याच्यामध्ये मोठे 4 बाऊल मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी दही घेतलेला आहे. साधारणतः 2 ते 2.5 चमचा ओवा घेतलेला आहे. मीठ आणि थोडीशी साखर आणि 2 चमचे तेल घालून त्याला छान असं मी मळून घेणार आहे. पचायला हलकं होण्यासाठी मी इथं ओव्याचा वापर केलेला आहे. मैद्यामध्ये हे सगळं घालून घेतल्यानंतर एकदा ते छान मिक्स करून घ्या आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घालून तुम्ही कणिक मळू शकताय. त्याने कणिक छान मळली जाईल आणि त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि मैद्यामध्ये किंचितशी साखर घातल्यामुळे आपल्या पुरीचा तेलकटपणा पण कमी होईल आणि जी पुरी फुललेली आहे आपली ती बराच वेळ तशीच राहील. यासाठी मी साखरेचा वापर केलेला आहे. तर आता बघू शकता तुम्ही आपली कणिक मळून झालेली आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ अशी कणिक नाही मळायची. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि ती कणिक आपल्याला साधारणतः 4 ते 5 तास भिजू द्यायची आहे. उन्हाळा आहे त्यामुळे ती 4 ते 5 तास त्याला भिजले तरी पुरेशी आहे. आता आपण छोल्याच्या फोडणीची तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी मी 4 ते 5 मीडियम आकाराचे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो ते फोडणीत घातलेला आहे. कांदा आपला परतला जातोय तोपर्यंत आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्हीसाठी मी खोबरं, आलं लसूणची पेस्ट, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि आपले जे छोले शिजले होते त्यातील थोडेसे छोले मी घालून घेतलेले आहेत. शिजवलेले छोले ग्रेव्हीमध्ये ॲड केल्यामुळे छान असा दाटसरपणा आपल्या ग्रेव्हीला येईल. आता परतलेल्या कांद्यामध्ये आपण ती ग्रेव्ही घालून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहेत. मसाल्यांमध्ये हळद, तिखट, मिरची पावडर, थोडीशी दालचिनीची पावडर, धने पावडर, मीठ हे सगळं घालून मी छान परतून घेतलेलं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये छोले ॲड केलेले आहेत. आणि एक साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे आपल्या छोल्यांना. वरून कोथिंबीर घातल्यानंतर आपले छोले तयार आहेत. आता भटुऱ्याचं कणिकसुद्धा अगदी छान आपलं मऊसूत असं भिजलेलं आहे. तर आपण आता भटुरे करून घेऊया. तर मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि एकीकडे भटुरे लाटून घेत आहे. थोडे भटुरे लाटून ते एकत्रसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता. तर मी इथं भटुरे लाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी ते तळायला घेतलेले आहेत. तर मध्यम आचेवरती मी हे भटुरे तळायला घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही आपला भटुरा किती छान फुललेला आहे ते. अशा पद्धतीनं मी सर्व भटुरे तळून घेतलेले आहेत आणि आपली छोले भटुऱ्याची रेसिपी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.